सरळ पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी आधी आपल्याला स्टुडंट पोर्टल या साईटवर जायचं आहे। त्या साईटवर गेल्यानंतर आपला युजर आयडी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल। त्या डॅशबोर्डमध्ये रेड लाईनमध्ये आपले टॅब्स दिसतात। त्या टॅबमधील तिसरी टॅब आहे फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड प्रमोशन। या टॅबला क्लिक केलं की आपल्याला असं एक इंटरफेस दिसेल। त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला वर दिसत आहे स्टुडंट स्टॅटिस्टिक फॉर 2023-24। हे मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ यांचं प्रमोशन या वर्षासाठी झालेलं नाही आहे। त्यानंतर आपण प्रत्येक वर्गाचं प्रमोशन करणार आहे। फर्स्ट स्टँडर्डच्या समोर काउंटला तिथं क्लिक केलं की त्या विद्यार्थ्यांची यादी तुमच्या समोर ओपन होईल। त्यांच्या नावासमोर एक ब्ल्यू चेकबॉक्स आहे, तो ऑलरेडी टिक केलेला आहे। त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर प्रगत असं ऑटोमॅटिक आलेलं आहे। आणि वर बघितलं तर फ्रॉम स्टँडर्ड फर्स्ट, फ्रॉम सेक्शन ए, आणि त्यांना प्रमोट केलं स्टँडर्ड आहे सेकंड आणि सेक्शन ए, हे सर्व बघून घ्यायचं। तुम्ही बघताय की स्टुडंट लिस्ट फॉर प्रमोशन अकॅडमिक इयर 2023-24 ते 24-25 साठी होत आहे। त्यानंतर प्रमोट बटनाला क्लिक करून पॉपअपला ओके करा। त्यानंतर तुमचा त्या वर्गाचं प्रमोशन 2024-25 साठी बाजूला झालेलं दिसेल। अशाच प्रकारे मी बाकीच्या वर्गाचं प्रमोशन करणार आहे। 2री ते 3री त्याचा डिव्हिजन निवडला आहे, प्रमोट ओके। अशा प्रकारे त्या वर्गाचं पण प्रमोशन झालेलं। लगेच मी 3ऱ्या वर्गाचं प्रमोशन करतोय। आता माझा शेवटचा वर्ग बाकी आहे प्रमोशनसाठी। 4था वर्ग माझा शेवटचा आहे। तिथं 2 मुलं दिसत आहेत। ते आता मुलं ड्रॉप बॉक्समध्ये जाणार आहेत। त्याचं प्रमोशन करताना ऑटोमॅटिक ते बघा 4थी प्रमोशन इयर 5वी आणि डिव्हिजन आलेलं आहे ड्रॉप बॉक्स, तिथं प्रमोट करून ओके करणार आणि माझ्या सर्व शाळेचं प्रमोशन तुम्हाला झालेलं दिसणार। स्टॅटिस्टिक 2024-25 मध्ये तुम्हाला दिसणार सेकंड, थर्ड आणि फोर्थ मध्ये सर्व मुलांचं प्रमोशन झाले आणि पहिलीसाठी नवीन मुलांची एंट्री करणे बाकी आहे। आणि तुम्ही डाव्या बाजूला बघाल तर ड्रॉप बॉक्स 5वीच्या वर्गासाठी 2 मुलं तुम्हाला दिसत आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमचं प्रमोशन पूर्ण होईल।